ऐकलं तर कळेल आणि कळलं तरच तर वळेल. स्टोरी देवोभव. एका नदीमध्ये 3 मासे राहत असतात. तिन्ही एकदम खूप क्लोज फ्रेंड्स असतात, पण तिघांचेही विचार खूप वेगवेगळे असतात. पहिला असतो तो खूप अगदी समंजस असतो, सगळ्या गोष्टी विचारपूर्वक करत असतो. दुसरा मासा असतो तो खूप हुशार असतो, खूप स्मार्ट असतो, कोणत्या गोष्टीवर पटकन सोल्युशन घेऊन येतो. आणि तिसरा मासा असतो ना, तो आपल्या नशिबावरच विश्वास ठेवणारा असतो. माझ्या नशिबात असेल तर मला मिळेल. आणि काय, एकदा हा पहिला मासा असतो ना, समजूतदार मासा, तो नदीच्या किनाऱ्याजवळ गेलेला असतो. तेव्हा तो 2 माणसांचं बोलणं ऐकतो. ती 2 माणसं दुसऱ्या दिवशी त्या नदीमध्ये मासेमारी करण्याचा प्लॅन करत असतात. हे ऐकून तो पटकन त्याच्या मित्रांकडे जातो आणि त्यांना सांगतो, ऐका ऐका, मी ना 2 माणसांचं बोलणं ऐकलं. ते उद्या या नदीमध्ये मासेमारी करायला येणार आहेत. मला तर वाटतं आपण तिघांनी पण इथून गेलं पाहिजे, या नदीत राहिलंच नाही पाहिजे. जवळच एक नदी आहे, तिथे जाऊ. दुसरा मासा जो एकदम हुशार असतो तो म्हणतो, अरे थांब थांब, असं सारखा आपण किती वेळा पळत राहणार? त्यापेक्षा आपण याच्यातून कसं वाचू शकतो याचा विचार करू. तिसरा मासा जो नशिबावरच अवलंबून असतो तो म्हणतो, काय चाललंय तुमचं? कशाला एवढी मेहनत घेताय? कशाला विचार करताय? जे आपल्या भाग्यात असणार, जे आपल्या नशिबात असणार तेच आपल्याला मिळणार. जर आपल्या नशिबात मरायचं असेल उद्या तर आपण मरणार. पण पहिला जो समजूतदार मासा असतो त्याला अजिबात रिस्क घ्यायची नसते. तो म्हणतो, मी उद्या इथे थांबणार नाही, मी आत्ताच दुसऱ्या नदीत जातो, तुम्हाला यायचं तर या, नाही तर जा, मी चाललो, असं म्हणून तो निघून जातो. दुसरा आणि तिसरा मासा या नदीतच राहतो. दुसऱ्या दिवशी ते दोघी मासेमारी करायला येतात. एक जाळं घेतात, त्या नदीमध्ये टाकतात आणि त्या जाळ्यामध्ये हे दोन्हीही मासे अडकतात. अडकल्यानंतर दुसरा मासा जो हुशार असतो तो पटकन याच्यातून बचाव कसा करायचा याची योजना आखतो. तो काय करतो माहितीये? मरायची ऍक्टिंग करतो. जेव्हा हे मासेमारी करणारे बघतात की हा मासा मेलाय, लगेच त्या माशाला जाळ्यातून काढतात आणि बाहेर फेकून देतात. मग तो दुसरा मासा हळू 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 उड्या मारत नदीच्या पाण्यात निघून जातो आणि अशा प्रकारे तो आपला जीव वाचवतो. राहिला तिसरा मासा. तो काहीच करत नाही, कारण नशिबावर अवलंबून असतं ना. मासेमाऱ्यांच्या जाळ्यात अडकतो आणि तसाच राहतो, काहीच करत नाही आणि शेवटी मासेमार त्याला घेऊन जातात. कधी कधी ना आपण पण या तिसऱ्या माशासारखं वागतो. माझ्या नशिबात ना चांगले गुण लिहिलेलेच नाहीयेत, म्हणून आपण अभ्यास करायचं सोडून देतो. मला ना चांगला जॉब मिळूच शकत नाही, चांगली नोकरी माझ्या नशिबातच नाहीये, म्हणून आपण नोकरी शोधायचं सुद्धा सोडून देतो. माझ्या नशिबात ना यश लिहिलेलं नाही, अजिबात सक्सेसच मिळत नाही मला, म्हणून आपण मेहनत करायची पण सोडून देतो. पण असं नसतं. जेव्हा नशीब दरवाजा ठोकवतं ना, तेव्हा आपण उठून तो दरवाजा उघडला पाहिजे, मेहनत केली पाहिजे. म्हणून मेहनत करा, कर्म करा, नशीब आपोआप मागून येईल तुमच्याकडे.